विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी अजित कुमार शिंगार पुतळे आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। कालच्या लेक्चरपर्यंत आपण मंदाक्रांत म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे। तर वृत्तीचा टॉपिक हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे की आपण 2 दिवस आपल्याला लागतील वृत्ती टॉपिक संपायला। त्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आता आपला कोणता लेखन विषयक नियमावली म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत त्यानंतरच्या तासिकेमध्ये। तर आजच्या तासिकेमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे काय पृथ्वी ही वृत्ती आहे। तर ही कविता दिली आहे कुठे भटकशी घना वळुनी एक एक एकावली न हाक हृदय तुझ्या जननी कशी पावली सुकुनी विरहानले मलिन दिन साध्वी पडे विलंबित गती त्यांची ध्रुविनी धाव पृथ्वीकडे। आता लग्न आहे अर्धचंद्र डॅश अर्धचंद्र म्हणजे 2 अर्धचंद्र 1 डॅश आहे। त्यानंतर आहे 2 अर्धचंद्र 1 डॅश 1 अर्धचंद्र डॅश म्हणजे 2 अर्धचंद्र डॅश आहे। तर चौथ्या कॉलम मध्ये बघा 2 अर्धचंद्र 1 डॅश आहे। तर 5व्या कॉलम मध्ये 1 अर्धचंद्र 2 डॅश आहे। त्यानंतर 6व्या शेवटच्या चरणामध्ये बघा 1 अर्धचंद्र 1 डॅश। तर गण आहे ज स य ल ग हे लक्षण अक्षर गण वृत्त आहेत। प्रत्येक चरणात किती अक्षरे आहेत शेमत पॅटर्न मध्ये आहे 17 अक्षरे असतात। तर यती ही 8व्या अक्षरावर असते। तर उदाहरण घ्या उठे अटकशी घना वळुनी एक एकावली न हाक हृदय तुझ्या जननीची कशी पावली सुकुनी विरहानले मलिन दिन साध्वी पडे विलंबित गती त्याची द्रवणी धाव पृथ्वी कडे। तर लघुक्रम आहे समजून घ्या लघुक्रम त्याचा 2 अर्धचंद्र 1 डॅश आहे। त्यानंतर बघा 2 अर्धचंद्र डॅश शेम पॅटर्न आहे। त्यानंतर 2 अर्धचंद्र 1 डॅश 1 2 3 4 आहे 2 अर्धचंद्र 1 डॅश असं पॅटर्न असते। तर ज स ज स य ल ग असा आहे। लक्षात हे अक्षर घनवृत्त आहे।
प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? 17 अक्षरे असतात. तर यती आहे 8व्या अक्षरावर. यती ही 8व्या अक्षरावर आहे. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ आपण एक मोरोपंत यांची कविता पाहिली तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वांना ना आवडो. हे आपण अलंकार या टॉपिकमध्ये आपण शिकलेलं आहे, तर पुन्हा सांगायची गरज नाही. तर अशा प्रकारे पृथ्वी हा वृत्त झालेला आहे. यानंतर आहे हरिणी. 11वा वृत्त आहे हरिणी. तर दचकुनी बगे व्याधाला जो सत्व कोणी मृगी, चपल चरणी घे उडाणे चिरेल कशी उगी, जव चुंकल्या उत्साला तो धरी उचलून घे, परतून या मागे पहा हरिणी निघे. तर याच्यामध्ये बघा, पहिले याच्यात 3 अर्धचंद्र दिले, दुसऱ्यामध्ये 2 अर्धचंद्र 1 डॅश, तिसऱ्यामध्ये सलग 3 डॅश दिलेले आहेत, चौथ्यामध्ये 2 डॅश 1 अर्धचंद्र, पाचव्यामध्ये 2 अर्धचंद्र 1 डॅश, 6व्यामध्ये पॅटर्न सारखाच आहे, 1 अर्धचंद्र 1 डॅश असा आहे. तर हे अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक चरणात 17 अक्षरे आहेत. यती ही 6व्या व 10व्या अक्षरावर आहे. दचकुनी बगे व्याधाला जो स्वस्त कोणी मुलगी, चपल चरण घे, चपल चरण घे ओढाणे, स्थिर कशी उगी, जव चुंकल्या वत्साला तो धरी उचलून घे, परतुनी तया मागे पहा हरिणी निघे. तर त्याचा क्रम आहे क्रम आहे
1 2 3 4 5 6 9 लक्षण आहे हे अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? 17 अक्षरे असतात. त्याच्यानंतर आहे किती सहाव्या व 10व्या अक्षरावर आहे. तर हे झालं. त्यानंतर आहे तुम्हाला मागील परीक्षेमध्ये आलेला हा वृत्त अतिशय महत्त्वाचा आहे. शार्दूल विक्रेंडित हा अतिशय महत्त्वाचा आहे. शार्दूल विक्रेंडित हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. याला IMP करा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर परीक्षेला आलेला आहे. तर भाषा संस्कृत थोर एक महाराष्ट्रात तुझे देखरे नाना धर्म असंख्य जाती असती अद्याप सारे खरे भेदाने परी या किती दिन तुवा भावे त्रिदा पिढी जाणून आपले स्वरूप कर तू शार्दूल विक्रेंडित. गणक्रम आहे. पहिल्या ओळीमध्ये सारखाच आहे, म्हणजे डॅश डॅश आहे, 3 डॅश आहे. दुसऱ्यामध्ये 2 अर्धचंद्र 1 डॅश, तिसऱ्यामध्ये 2 अर्धचंद्र 1 डॅश, चौथ्यामध्ये 2 अर्धचंद्र 1 डॅश, पाचव्यामध्ये 2 डॅश आहेत, 1 अर्धचंद्र आहे. सहाव्यामध्ये बघा 2 डॅश आहे, 1 अर्धचंद्र. सातव्यामध्ये डॅश आहे. एकूण 7 कॉलम दिलेली आहे. त्याच्यामध्ये हे अक्षर गणवृत्त याच्या प्रत्येक चरणात किती अक्षरे आहेत? हे IMP आहे. 19 अक्षरे असतात. येथेही 12व्या अक्षरावर आहे. भाषा संस्कृती एकच महाराष्ट्र, एकच महाराष्ट्र तुझी इथं महाराष्ट्र पाहिजे. एकच महाराष्ट्र, महाराष्ट्र झालेला आहे. तुझी देखरे जाती असते अद्यापि सारे खरे भेदाने परी या किती दिन तुवा भावे त्रिधा पिढी जाणून आपले
तर लघुक्रम आहे बघा त्याचा एक मिनिट हो गया दूसरा है स तीसरा है ज इथं स पाहिजे त्यानंतर आहे त नंतर आहे त आणि ग तर पहिला आहे गण आहे म स ज स त थ ग तर लक्षणे आहेत हे अक्षर घनवृत्त आहे याच्या प्रत्येक चरणात किती अक्षरे आहेत 19 अक्षरे आहेत 19 अक्षरे असतात आणि यती आहे 12व्या अक्षरावर आहे अक्षरावर आहे तर यानंतर आहे संधरा ही एक तुम्हाला परीक्षेला काय आलेली नाही तरी पण आपण घेऊया तेरावा आहे संधरा तर याच्यामध्ये बघा ही का आकाशगंगा अवतरल का दिसती का न विची का रे का गे श्यामा नभश्री स्रज विमल श्री दिव्य ही माधवीची स्वर्गीचे हे बघुनी विभव मन कसे होनी मुग्ध राही तेजो राशी प्रभूची चिरचिरवधू प्रकृती संधरा ही तर लघुक्रम आहे बघा त्याचा 3 डॅश आहे पहिल्या याच्यात दुसऱ्यामध्ये बघा 1 2 डॅश 1 अर्धचंद्र तिसऱ्यामध्ये 1 डॅश 2 अर्धचंद्र
चौथ्यामध्ये बघा 3 अर्धचंद्र आहेत, पाचव्यामध्ये 1 अर्धचंद्र 2 डॅश, सहाव्यामध्ये सेम पॅटर्न आहे, पाचवा, सहावा, सातवा हे सेम पॅटर्न आहे. तर हे अक्षर वर्णमुक्त आहेत. प्रत्येक शब्दात किती अक्षर आहेत? 21 अक्षरे आहेत. तर येथे ही 7व्या व 14व्या अक्षरावर आहे. आकाश, गंगा, अवतरण, नौका, किश्ती, का, मोडीची, तर का हे श्यामा, नव, श्री, सर्जन, युवल, श्री, दिव्य, ही, माधवीची, स्वर्गीची, स्वर्गीचे, हे, बहुनी, विभव, मन कसे, होनी, मुग्ध आहे, तेजो राशि, प्रभुची, प्रकृति, तर लघुनाम बघा त्याचा 3 व्यास आहे, यानंतर आहे 1 व्यास व्यास, त्याच्यानंतर आहे 1 अर्धचंद्र 2 व्यास, 1 2 3, त्याच्यामध्ये बघा 1 अर्धचंद्र 2 डॅश, 1 2 3 4 5, त्यानंतर आहे सेम पॅटर्न आहे, तर म, र, गण आहे, त्यानंतर आहे म, र, भ, न, य, य, तर अशा प्रकारे अक्षर वर्णमुक्त आहे. हे अक्षर गणमुक्त आहे. प्रत्येक चरणात अक्षरे किती आहेत? 21 आहेत. तर येथे 7व्या व 14व्या अक्षरावर अक्षरावर
यानंतर आहे परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे ते मंदारमाला. हा तुम्हाला परीक्षेला आलेला आहे शार्दूल विक्रेंडी. यानंतर ते जे आहेत ना फक्त मागील झालेले ते आपण परीक्षेला आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. तर सेकंड लास्ट आहे मंदारमाला. शोभे शोभे शोभोवा मंदारमाला मंदारमाला मुदे वाहते मंद 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 मंदाकिनी मंद मंदाकिनी विनाकरी विनाकरी मंजू झंकार हाती असे शारदा असे शारदा ही जग मोहिनी. तर असे म्हणजे स्त्रीचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. तर लघुक्रम आहे. दोन व्यास आहेत एक अर्धचंद्र त्यानंतर दोन व्यास एक अर्धचंद्र सेमच पॅटर्न आहे सगळ्याचा. आणि शेवटी आहे ते अक्षर म्हणजे काय गड. हे काय आहे गण आहे. यानंतर आहे लक्षण. लक्षण हे अक्षर घनवृत्त आहे. प्रत्येक चरणात तर यतीही चौथ्या दहाव्या 16व्या अक्षरावर आहे. तर यानंतर आहे आणखी एक उदाहरण म्हणजे सांगायचं म्हणजे सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रूप संपन्न तू निस्तुला. तू कामधेनु तू कामधेनु खरी कल्प बोलली सदा लोभला लोकसारा तुला. तुझा महोदर सारस्वताचा महासागरीचा जरी मी झालो तरी गे तृषा ममनाची कधीही न होणे कमी. रे नाव टिळक यांची ही कविता आहे. तर यानंतर शेवटचा आहे सुमंदारमाला. नृत्य हे टॉपिक तुम्हाला समजण्यास म्हणजे अतिशय अवघड आहे कारण की नृत्य हा
टॉपिक आहे शेवटचा आहे सु मंदा माला। तर मंदार मालेच्या आरंभी एक लघु अक्षर आले की हे वृत्त होते। मराठी अशी आमची मायबोली, जरी भिन्न धर्म अनुयायी असू, पुरे बांधली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू। म्हणजे पुन्हा समजून सांगू का, मराठी अशी आमची मायबोली, जरी भिन्न धर्म अनुयायी असू, पुरी बांधली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू। तर लघुक्रम आहे एक अर्धचंद्र दोन डॅश, एक अर्धचंद्र दोन डॅश, त्यानंतर आहे शेवटचा आहे बघा एक अर्धचंद्र एक डॅश। तर याच्यामध्ये बघा हे अक्षर ग्रहणवृत्त आहे। प्रत्येक चरणात अक्षरे किती आहेत? 23 आहेत। तर येथेही 5व्या 11व्या 17व्या अक्षरावर आहे। मराठी अशी आमची मायबोली, जरी भिन्न धर्म अनुयायी, म्हणजे काय, विविध धर्माची व्यक्ती पुरी बांधली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू। तर लघुक्रम आहे एक अर्धचंद्र दोन डॅश, सेम पॅटर्न आहे किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 आणि एक आहे 8। तर य गण आहे य य य य य य य 7 वेळा य आहे आणि शेवटी आहे ल ग। लक्षण लिहून घ्या, हे अक्षर घनवृत्त आहे। प्रत्येक चरणात अक्षरे 23 आहे। तर येथे 5व्या 11व्या 17व्या अक्षरावर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वृत्तेचे प्रकार आपण जाणून घेतलेले आहेत। तर वृत्तेचे प्रकार कोणते? इंद्रवर्जा आहे, उपेंद्र वर्जा, त्यानंतर उपजाती, त्यानंतर भुजंग प्रयाग, हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचा होता। द्रुत विलंबित, वसंत तिलका, त्यानंतर मारिनी, शिखरिणी, मंदाक्रांता, त्यानंतर आहे पृथ्वी, हरिणी, शातू विक्रेडित,
विक्रीडित, त्यानंतर संकरा, मंदारमाला, सुमंदारमाला. तर अशा प्रकारे आपण वृत्ती हा वृत्तीचे टॉपिक आपण समजून घेतलेले आहे. तर यानंतर आपण मात्र वृत्ती म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत आणि त्याचे प्रकार समजून घेणार आहोत. त्याचे प्रकार हे दिंडी आहे, आर्या आहे, त्यानंतर हे पादाकुलम, उद्धव, बालानंद, भूपती वैभव, त्यानंतर चंद्रकांत, सूर्यकांत, साकी, फटका म्हणजे हरिण भगिनी, त्यानंतर आहे अक्रूर, त्यानंतर आहे केशव, करिणी, मुद्रिका, नववधू, प्रणय, प्रभा, त्यानंतर जीवन लहरी. तर अशा प्रकारे आपण मात्रा वृत्ती म्हणजे काय ते आपण उद्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आपण भेटू लगेच विरामचिन्ह या टॉपिकमध्ये भेटूया. धन्यवाद.